सातारा म्हटलं की बंडखोरांचा, क्रांतिकारकांचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये महत्वपूर्ण योगदान असलेला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ज्या साताऱ्याकडे पाहिलं जातं त्या साताऱ्यामध्ये हा एक छोटेखानी कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम घेणाऱ्यांना मी सलाम करेन, कारण तुम्ही एवढे तरी आहात की ओबीसी वरती अन्याय होतोय म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करायचं आणि शेजारीच असलेल्या छोट्याशा मंडपामध्ये कार्यक्रम घ्यायचा. कोरडे साहेब, लोकरे साहेब, कांबळे साहेब, खंडाईत साहेब, इथं माणसांपेक्षा पोलिसांचीच गर्दी जास्त. आणि जे आहेत टाइम असा आहे मंगेशराव, दुपारची वेळ आहे, ऊन पडलंय, एवढी वर्ग साताऱ्याच्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये. अरे तुमचं आरक्षण काढून घेतलंय, तुमचे हक्क अधिकार काढून घेतले, तुमची जिल्ह्यामध्ये संख्या किती. कांबळे साहेब मान खाटाव, कांबळे साहेब वाई, पारगाव खंडाळा, लोणंद, फलटण, किती आहे ओबीसीची संख्या. ओबीसीचं आरक्षण असताना, ओबीसीचं आरक्षण असताना ओबीसीची जागा जर जात असेल, ती साताऱ्याच्या भूमीमध्ये जात असेल, त्या फलटणचं पंचायत समिती सभापती पद गेलं कोर्टे साहेब. वकील साहेब धावत पडत त्या फलटणमध्ये गेलो, जवळ होतो, जवळपास होतो, बारामतीच्या परिसरात. उत्स्फूर्त माणसं जमा झाली, हे भला मोठा मोर्चा काढायचं ठरलं. सकाळी एकदा उत्स्फूर्त बैठक झाली, संध्याकाळी एकदा उत्स्फूर्त बैठक झाली. 24 तारीख फायनल झाली. मी मीडिया समोर सांगूनही टाकलं. तिथं जेवढी जेवढी माणसं निवडून आलेली, चळवळीमध्ये काम करणारी माणसं जेवढी जेवढी तिथं आली होती, प्रत्येकाचा एकाचा फोन यायला लागला. मला राजेंनी बोलवलं होतं, मला त्या राजेंनी बोलवलं होतं, आणि आता पुढचं पद आपल्यालाच देणार आहे. आता अरे 24 तारीख बदलली, 27ला काढू पण. मग पुन्हा 27 आली, पुन्हा म्हणले नाही, म्हणजे आता जिल्ह्याला काढायचे. बरं जिल्ह्याची तरी फायनल करा. पुन्हा म्हणले नाही, भुजबळ साहेबांना आणायचंय म्हणले, आणि आपल्याला खूप मोठं जन आंदोलन उभं करायचंय म्हणले. वाईट वाटलं. मी साताऱ्यापुरतं बोलत नाही, मराठवाड्याच्या भूमीने ओबीसीची चळवळ वाढवली, संघर्ष करतायत ते. आणि बहुसंख्येने असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये साधी प्रतिक्रिया उमटू नये राज्यकर्ते लोकांच्या विरोधामध्ये. तुम्हाला एक तर हा मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला, एक तर 340व्या कलमान्वये ओबीसीना निर्णय प्रक्रियेत घ्यायला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बीपी मंडल, आंबेडकरी जनता, ओबीसी सामीलच झाला नाही सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये. मी एक ओबीसी असून मी प्रांजळपणाने इथं नमूद करतोय. 93-94 साल उजाडलं. 93-94 मध्ये मंडल आयोग लागू झाला. आताच मंगेशरावांनी सांगितलं, 73व्या-74व्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राज मध्ये, पंचायत राज म्हणजे काय, सरपंच पद, पंचायत समिती सभापती पद, झेडपीचं अध्यक्षपद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे पंचायत राज. या पंचायत राज मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं 73व्या-74व्या घटना दुरुस्ती अन्वये. ते आरक्षण आज रोजी गेलेलं आहे. त्या आरक्षणाचा मुर्दा आज रोजी पाडला गेलेला आहे. आज रोजी सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ज्या प्रवृत्तीने, ज्या राजकीय व्यवस्थेनं, त्याच्या विरोधकही तेवढे जबाबदार आहेत आणि सत्ताधारी तेवढेच जबाबदार आहेत. आम्ही कुणाचं नाव घेऊन कुणाला
दादाजी मोहिते, अहो तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं असताना आम्ही तुमचा सत्कार करायला इथं आलो असतो. हे तुमच्या हक्काचं आहे. कोण झालं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष? नाव सांगा. कोण झालं? कोण झालं? प्रियाताई शिंदे. कोण व्हायला हवं होतं? गुरव व्हायला हवं होतं, मोहिते व्हायला हवं होतं, खरात व्हायला हवं होतं, आमच्या पारगाव खंडाऱ्या मतात दायगोडे व्हायला हवा होता, किंवा तिकडचं अजून कोणी मला तर सदस्यांची नाव माहित नाही, महाराष्ट्रभर फिरतोय. व्हायला पाहिजे ना कोणतरी. गोरे व्हायला पाहिजे होते. काय चाललंय साताऱ्यामध्ये? आणि ओबीसी माणसं शांत आजगरासारखे पडून राहिले. मला वाटलं फेटरला एखादा मोर्चा होईल, पारगाव खंडाळ्याला एखादा मोर्चा होईल. अरे वाईमध्ये सुद्धा साहेब कोर्टे साहेब तुम्ही मागच्या वेळी एक मेळावा घेतला होता, भरपूर माणसं जोडली होती. अरे पण तुमचं आरक्षण, तुमच्या घरावर, तुमच्या ह्या आरक्षणावर, हक्क अधिकारावर राजरोज पद्धतीने ताबा मारला जातोय. चर्चा कशाची होते? तर यांच्यातल्या लुटूपुटीच्या लढाईची. लढाई, भांडणं आणि साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चर्चा हे ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून व्हायला हवी होती. पाटणकर देसाई साहेब बोलतायत माझ्या हाताला लागलं मी मंत्री असून, आणि हे बोलतायत कायद्याची सुव्यवस्था. अरे पण तुम्ही भांडताय, पण तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा मुडदा पाडलाय, यावर कोणीही बोलायला तयार नाही. अन्याय करणारा जबाबदार असतो. तुम्हाला आम्हाला कुणी अन्याय केला, ह्याने अन्याय केला, ह्याने अन्याय केला हे म्हणणं खूप सोपं असतं, पण अन्याय सहन करून घेणाऱ्याचं काय करायचं? आता मी यांना काय बोलणार नाही. हे तुमच्या घरावरती ताबा मारणार आहे, घरावरती म्हणजे हक्क अधिकारावरती. हे तुम्हाला जे महामानवाने दिले तुम्हाला माहितच नाही. या गावगाड्यातल्या महाराष्ट्राच्या भूमीमधल्या ओबीसी बांधवांना कधी बाबासाहेब समजले नाही, सामाजिक न्याय हक्क समजले नाही, मंडल आयोग तर माहितच नाही. कोण होते बीपी मंडल? काय केलं त्यांनी? कोण होते विश्वनाथ प्रताप सिंग? काय केलं त्यांनी? कधीपासून आपल्याला हक्क अधिकार मिळाले? कधीपासून आपण निर्णय प्रक्रियेत यायला लागलो? बघा, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. कायद्याचा खिस पाडायचं म्हणलं 1 तास पुरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बाबासाहेब म्हणाले शहराकडे चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे चला. त्याच वेळी महात्मा गांधी म्हणाले खेड्याकडे चला. म्हणले का नाही? खेड्याकडे चला म्हणजे गावगाड्यामध्ये 70 ते 75% भारत राहतोय आणि त्या माणसांना निर्णय प्रक्रियेत आणायचं आहे. तर आपल्याला खेड्याकडे जावं लागेल. ही लोकशाही, या लोकशाहीची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला सुग्रास असा स्वयंपाक आपल्या भाषेमध्ये बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलेला हा आपल्याला खेड्याकडे घेऊन जायला लागेल. म्हणून पंचायत राज आलं. पंचायत राज, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. कारण खेड्यामधला माणूस, डोंगराच्या कुशीला राहणारा माणूस, बलुकी आयुक्तामध्ये काम करणारा माणूस, सामाजिक दृष्ट्या मागास माणूस, भटक्याविमुक्त जाती जमाती, ज्यांच्या जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का असतो तो विजयंती अमधली माणसं, जे इथल्या लोकदैवताची गावगाड्यामधल्या लोकदैवतांची उपासना करणारे जोशी समाज विजयंती ब मधला. मग त्यामध्ये कोण आहे? बराडी आहे, वासुदेव आहे, पिंगळा आहे, नागपंथी डबरी गोसावी आहे. विजयंती ब, विजयंती क मधला मेंढपाळ, विजयंती ड मधला वंजारी, आणि मग ओबीसी मधली सगळी मंडळी 400 450 जाती. यांना जर निर्णय प्रक्रियेत आणायचं असेल तर त्यांना आरक्षण द्यावं लागेल. आता मला हे निवेदन प्राप्त झालं, त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी ओबीसीवर अन्याय केला नाही. ओबीसींना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व आहे. याच नेतृत्वाला जर ओबीसीच्या अध्यक्षपदासाठी तर याच व्यक्तीला जर पुढे घेतलं असतं तर त्यांचा खरोखर मी सत्कार केला असता. आता आम्हाला कळलंय, आता वाईट वाटतं या गोष्टीचं.
गावची गुरं वळली असती तरी बरं झालं असतं. कुणाची दया पवारांची ना, कुणाची कविता आहे? मंगेशराव, गावची गुरं वळली असती तर बरं झालं असतं, असल्या इंगळ्या घसल्या नसत्या, अज्ञानात सुख असतं. आम्हाला एवढं काय आता सांगायचं तुम्हाला, तुमचं आरक्षण संपलेलं आहे. त्या फलटणचं सांगतो तुम्हाला, मगाशी सांगता सांगता राहून गेलं कोरडे साहेब. फलटणमध्ये 3 सदस्य आमचे SC ST रिझर्वेशन मध्ये 3 सदस्य आहेत. फलटण पंचायत समितीचं सांगतो तुम्हाला. कांबळे साहेब, 3 सदस्य आपल्या दलित समूहातून येतात रिझर्वेशन मुळे. 3 सदस्य या महाराष्ट्राची राज्यकर्ती जमानत असलेला आपला मोठा बांधव, ज्याच्या हातात राजसत्ता आहे, मान सन्मान आहे, गाव आहे, ते मराठा समाजाचे 3 आणि लोकरे साहेब 9 सदस्य ओबीसीचे. किती? 9 सदस्य. फलटण पंचायत समितीचं सभापती पद ओबीसीला राखीव. त्या फलटणच्या पंचायत समिती सभापतीपदी कोण बसलं? भोसले. उपसभापती कोण बसलं? काहीतरी हेच सस्ते. हा इन्साफ आहे? हा सामाजिक न्याय आहे? सामाजिक न्याय ओबीसी लोक किती दिवस झोपा काढणार तुम्ही? 2 सप्टेंबरचा GR निघाल्यानंतर माजलगाव मध्ये पोलीस भरती केली गेली. 27 गावचे पोलीस पाटील ओबीसी आरक्षणामधून फक्त मराठा कुटुंबी झाले. मंगेशराव, तुम्ही मगाशी बोलला पुण्याच्या पंचायत समितीमध्ये 42 ओबीसीचे सदस्य व्हायला हवे होते. त्या 42 पैकी 25 पेक्षा जास्त फक्त मराठा कुटुंबी झाले. ओबीसी म्हणजे फक्त मराठा कुटुंबी. कुठे गेला गावगाड्यातला जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्याला नेहमी सामाजिक दृष्ट्या दुय्यम वागणूक सहन करावी लागली इथल्या व्यवस्थेमध्ये, कुठे आहे? माळी, सारी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परी, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, पेंदार, वडार, बंजारा, लमान. कुठे गेली ही माणसं? कुठे गेला नागपंथी डबरी गोसावी? कुठे गेला जोशी समाज? सकाळी या जिल्ह्याचे आमदार शिंदे साहेब, त्यांचा मला फोन झाला, मी जबाबदारीने बोलतोय, म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या ओबीसीच्या जागेवर गावगाड्यातला माळी, साडी, कोळी, तेली, हक्का, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, परी, गुरव, गडचे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, बेंदार दिसणार नाही. ओबीसीच्या जागेवर फक्त आणि फक्त मराठा कुणबी दिसेल. हा इन्साफ आहे? हा सामाजिक न्याय आहे? हा सामाजिक न्याय कधीही दिसणार नाही. फलटणला झालं, साताऱ्याला झालं, पुण्यामध्ये झालं, पिंपरी चिंचवडमध्ये झालं, अहिल्यानगरच्या महापौर पदाबाबत झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, कोल्हापूरच्या महापौर पदाबाबत झालं. मी आता नगरसेवकांचं तर बोलतच नाही. कोल्हापूरच्या महापौर रूप राणी निकम, दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गा देवी जगदाळे, पुण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे? वीर धवल जगदाळे, ओपन मधून जिल्हा परिषद अध्यक्ष पुण्याचे, आणि त्यांच्याच घरातली एक माझी माता भगिनी दुर्गा देवी जगदाळे बीडच्या नगराध्यक्ष पदावर ओबीसी मधून निवडून आल्या. इथं आंबेडकरी चळवळीतले तुम्ही महान माणसं इथं म्हणजे काम केलेली अनुभवी माणसं आहात. त्या दुर्गादेवी जगदाळे कुटुंबियांचं ब्लड रिलेशन नेपाळच्या राजघराण्याशी. कुणाशी? नेपाळच्या राजघराण्याशी. काय सामाजिक मागासलेपणा आला असेल व त्या जगदाळे कुटुंबियावर? काय दुजाभाव सहन करावा लागला असेल व गावगाड्यामध्ये त्यांना, की ज्यांना सामाजिक मागास वर्गीयाचा, अदर बॅकवर्ड क्लास मागास वर्गीयाचा दाखला जगदाळे कुटुंबियाला मिळतो, निकम कुटुंबियांना मिळतो, आमच्या शिंदे साहेबांना, आमदार शिंदे साहेबांच्या पत्नीला मिळतो.
काय सामाजिक मागासलेपण यांच्यावर उडवलं असेल हो? तुम्ही सगळी शून्य मंडळी इथं बसलेले आहात. विजयंती प्रवर्ग हा ओबीसी मध्येच मोडतो हे आमच्या अजून भटक्या बंधूंना माहित नाही. मला एक सांगा ससाने साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्ही लढाई लढता आहात. विजयंती अच्या माणसाला बचा दाखला मिळतो का? बर ब मध्ये असलेल्या माणसाला क दाखला मिळतो का? बर क मध्ये असलेल्या माणसाला अचा दाखला मिळतो का? मिळतो नाही. विजयंती अ मध्ये जायचं असेल तर गुन्हेगार जमात म्हणून तुमच्यावरती तुमची जात त्यामध्ये समाविष्ट असली पाहिजे. तुम्हाला बचा दाखला पाहिजे असेल तर जोशी समाज म्हणजे स्थलांतरित असणारा समाज, त्याची तुमच्याकडे काहीतरी हायरार्की असली पाहिजे, इतिहास असला पाहिजे, तुमचा तो पेशा असला पाहिजे. नाही, असा अलाउड करत नाही संविधान. मग गावगाड्यामध्ये जो वतनदार राहिला, जागीरदार राहिला. बघा एन डी पाटील एका ठिकाणी म्हणायचे, काय असे संदर्भ लय देता येतात आपल्याला. एन डी पाटील म्हणाले होते, पुण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी त्या तिथल्या एका कार्यक्रमात एन डी पाटील बोलले होते. मी काही मोबाईल नाही बोलणार, ते माझ्याकडे सगळे संदर्भ आहे. एन डी पाटील बोलले होते, आमच्या बांधवांचं काय झालंय म्हणले, लग्नाच्या वेळी आले असतो 96 पिढी वतनदार देशमुख पाटील, आणि ज्यावेळी रिझर्वेशनचं धोरण येतं, हे नक्की काय चाललंय? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा समतेचा महाराष्ट्र आहे, हा परवानी महाराष्ट्र आहे, जिथं ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जात आहे. हे न उलगडणारं गोड आहे. या साताऱ्याच्या भूमीमध्ये आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमाण म्हणतो. प्रमाण या महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय इथल्या कुठल्याही गोष्टीचं पार हलत नाही. का शिवाजी महाराजांचं नाव घेतो तुम्ही आम्ही? का म्हटलं गेले रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग करणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज होते. मावळा हा कन्सेप्ट होता त्यांच्यात. मावळा जात पात त्यांच्या आड येत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी कुणी जीवाची कुर्बानी दिली? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसाने छत्रपती शिवरायांचं राज्य उभं राहिलं पाहिजे. माझा राजा मोठा झाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. कुणी जीवाची कुर्बानी दिली? जेव्हा महालय शिवा काशी, हे सांगावं लागेल. जेव्हा महालय शिवा काशी, तानाजी मालुसरे, कोण माणसं होती ही? म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो. जिथं न्यायाचं राज्य होतं, जिथं सगळ्यांना बरोबर घेऊन इथली व्यवस्थेमध्ये सगळ्यांना समान न्याय होता. बेहेरजी नाईक कोण होते? बेहेरजी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख. काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? साताऱ्याची माणसं एवढी घाबरतात, मला हे पहिल्यांदा कळलं आज. मोर्चा जाहीर होऊन मोर्चा रद्द करण्याची वेळ जर साताऱ्याच्या लोकांवर येत असेल तर मला खूप अवघड वाटतंय या चळवळीचं. मगाशी मंगेशराव तुम्ही म्हणालात की आता आपण आपलं सगळं देऊन टाकूया, यांना हक्क सोडपत्र करून टाकूया. कुणासाठी लढायचं? का लढायचं? कुठे माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ना, लाभार्थी. अरे बाबासाहेबांचं संविधान होतं, ओबीसीचं आरक्षण होतं म्हणून तुम्ही पंचायतीचे साताऱ्याच्या झेडपीचे अध्यक्ष झाला ना. मग याचं कुणी संरक्षण करायचं? खूप माणसं आहेत. काय चाललंय नक्की कळत नाही. किती बोलावं, काय बोलावं, कुणाविरुद्ध बोलावं? एक मंत्री महोदय मला भेटले साहेब. मंत्री महोदय मला बोलले की आम्ही ठरवलं होतं ओबीसीच्या मूळ लोकांना जागा द्यायच्या. आता हे शिंदे साहेबच सकाळी मला बोलले. माझ्या पत्नीला देण्याचं कारण असं की पुढचा माणूस फडतरे होता म्हणून मग आम्हाला थोडी तोड द्यावा लागला.
तोडीस तोड वारे तोडीस तोड. कारण ताकदच नाही म्हणला. मी माझ्याकडे ह्याच्यात खूप माणसं दिली होती, पराभूत झाली म्हटलं थोड्या मतांनी. ताकद नाही त्यांच्यामध्ये. अरे आमच्यात ताकद नाही म्हणून तर रिझर्वेशन दिलंय ना. या माणसाला निर्णय प्रक्रियेत येता येणार नाही म्हणूनच रिझर्वेशन दिलंय ना. त्या रिझर्वेशनचा मुद्दा मांडणार तुम्ही. काय चाललंय नक्की हे? आणि आमदार पदावर असलेल्या माणसांकडून हे वक्तव्य. आम्हाला ओबीसीलाच मूळ लोकांना द्यायचं होतं तिकीट, पण त्यांना जर दिलं असतं तर पुढच्यानी मग हे दिला होता, मग आमच्या जागा गेल्या असत्या म्हणून आम्ही दिलं नाही. एक मंत्री महोदय बोलले मला. म्हणजे कांबळे साहेब, तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा, उद्या SC STचं सुद्धा आरक्षण आपल्या हातून हिरावून घेतलं जाऊ शकतं. कसं सांगा? तुम्ही निवडून येऊ शकत नाही. तुम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणून तर तुम्हाला संविधानानं तरतूद केली. SCची लोक गेली पाहिजेत, STची लोक गेली पाहिजेत, OBCची लोक गेली पाहिजेत, अल्पसंख्याकांची लोक गेली पाहिजेत. अरे महामानव, अँग्लो इंडियन माणसाला सुद्धा एका माणसाला तरी त्या कायद्याच्या सभागृहात त्यांचाही एक माणूस गेला पाहिजे. अरे काय त्यांची दृष्टी, काय त्यांची काम करण्याची पद्धत. खरं सांगू का, ही जी माणसं आहेत ना आताची ओबीसीच्या अनाथ माफी घालवणारी जी माणसं आहेत ना, ही माणसं जर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी असते ना, त्यांनी आपल्याला मताचा सुद्धा अधिकार दिला नसता. काय म्हणतोय मी? ध्यान देऊन ऐका. मताचा सुद्धा अधिकार दिला नसता तुम्हाला. सगळं पाहुणे रावळे, वतनदार, जागीरदार, दरकदार, कारखानदार, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे ताल आहे, ज्याच्याकडे निवडणूक ताब्यात घेऊन मॅन मनी मसल पावरद्वारे जो जिंकू शकतो, म्हणजे बळी तो कॉन्फिडन्स झाला ना पुन्हा. ही लोकशाही आहे, हे संविधान आहे. बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. ससाणे साहेब, खरंच आपण सोडपत्र देऊन टाकूया, हक्क सोडपत्र. कारण ओबीसी जर जागा होणार नसेल, बोलणार नसेल, बोलणाऱ्याला ऐकणार नसेल, बोलण्याच्या पाठीशी उभा राहणार नसेल, तर काय आपण आतून पडी होतो का? संरक्षणात आपल्याला इथे यावं लागतं. संरक्षणात आम्ही काय बोलतो तर आमचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणतो. आम्ही काय म्हणतो तर या कुणबी लोकांच्या, मराठा कुणबी बोगस सर्टिफिकेट घेतलेल्यांच्या स्पर्धेमध्ये गावामध्ये ओबीसी टिकू शकत नाही. आणि ज्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे तीच माणसं आम्हाला 2 सप्टेंबरचा JR काढून आमच्या उरावर तुम्ही बसवली. आम्ही काय म्हणतोय? वी वॉन्ट सोशल जस्टिस. कसली चळवळ आणि कसलं काय आणि कशाचं काय. मला वाटलं होतं फेटरमध्ये 1 लाख लोक जमा होतील. आम्हाला वाटलं होतं वाईच्या भागातून, पारगाव खंडाळ्यातून, मान खटाव मधून माणसं येतील. नाही लोक आली, नाही मोर्चा निघू शकत. शिंदे साहेब, ही चालली गेली त्या ओबीसीची की आम्ही नाही त्या व्यवस्थेत आजही लढू शकत, आजही आमचा आवाज उठवू शकत. गावच्या गावं आमचे, गावच्या गावं. तुम्हाला आमदार व्हायची वेळ येते, तुम्हाला खासदार व्हायची वेळ येते, त्यामुळे गावच्या गावं तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग आमच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून जातो. आम्ही तुम्हाला राजा म्हणावं, आम्ही तुम्हाला आमदार खासदार म्हणावं, आम्ही तुमच्या कारखान्याचं आम्ही काय व्हावं, कुठलं काय कामगार व्हावं, सभासद करून येत नाही. आणि तुम्ही मागास कसं झाला हो? म्हणजे गावगाड्यातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. त्याची प्रयोगशाळा जशी पुणे झाली, जशी पिंपरी चिंचवड झाली, जशी कोल्हापूर झाली, तशी सातारा ही झाली. प्रयोगशाळा झाली. 2 सप्टेंबरचा JR निघाला, तुमच्या उरावर बसून निघाला. बाबासाहेबांचं शिक्षण किती, बाबासाहेबांचं ज्ञान किती. इथल्या समाज व्यवस्थेमध्ये तोंडाच्या कुशीतल्या माणसाला सुद्धा न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी दिलं. रिझर्वेशन पॉलिसी धोरण तुम्हाला दिलं.
त्या रिझर्वेशन पॉलिसीचा मुर्दा पाडण्याचं काम चौथी नापास मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं तुमचं ओबीसीचं आरक्षण 2 सप्टेंबरच्या GR आताच्या मुख्यमंत्र्यांनी घालवलं. कोण कायद्याचा अभ्यासक तज्ञ मंडळी, विचारवंत मंडळी, ज्याला काही कुणाला समजते त्या माणसाने इथं सांगावं लक्ष्मण हाके चुकीचं बोलतोय. संपलंय तुमचं आरक्षण. कधी जागा होणार तुम्ही? बरोबर आहे का चुकीचं आहे? शशिकांत शिंदेचं सभागृह माहिती आहे सगळ्या माणसांना. बघा शशिकांत शिंदे साहेब काय म्हणतात कायद्याच्या सभागृहामध्ये, ऐका फक्त. संबंधित अधिकाऱ्यांच्या संदर्भात एसपी वगैरे कारवाई करण्यास सांगितलेलं आहे. मंत्री महोदय यांनी सांगितलं त्यांनी मंत्र्यांनी की कशामध्ये लोकशाही म्हणते तुम्ही पाहतो याच्या जेव्हा बोलत नाही. फक्त एका मुद्द्यावर परत एकदा येतोय की अध्यक्ष पदाच्या जागेसाठी ओबीसीचं आरक्षण असताना ओपन मधून आलेल्या सदस्यांना निवडून आणण्याच्या बाबतीत मला निर्णय दिला. सभापती महोदय ते ज्या दाखला आहे तो दाखला बोगस आहे. तो बोगस दाखला सकाळी 11 वाजता देण्यात आला होता. या बाबतीमध्ये ग्रामविकास मंत्री उपस्थित आहे. या असलेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर ज्यांची नियुक्ती झाली तो दाखला बोगस आहे का नाही याच्या बाबतीमध्ये माहिती ही आम्हाला मिळावी एवढीच विनंती. तर मला तुम्हाला काय सांगायचंय, हो ओबीसीचे सदस्य कोण निवडून आले नाही? सातारा जिल्हा परिषदेमध्ये आलेत का नाही? कोण आलं नाही? मग जागा कोणासाठी राखीव होती का नाही? मग का दिला नाही त्यांना? साधा प्रश्न आहे. म्हणून माझी सातारा म्हटलं क्रांतिसिंह नाना पाटील नावाचा एक माझा आदर्श हिरो, आमचा सगळ्यांचा, तुमचा माझा म्हणजे आपला सगळ्यांचा, कुठे निवडून आले? पेरमधून आले का नाही? का बरं? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे. साताऱ्याच्या भूमीमधनं तुम्ही शांत बसाल. हे गेलंय, कधीच गेलंय तुमचं आरक्षण. आमचे मंगेशरावजी लढतायत कोर्टामध्ये. हेरिंग सुद्धा होत नाही. साधी हेरिंगवर हेरिंग म्हणजे तारखावर तारखा, तारखावर तारखा, तारखावर तारखा. खूप वाईट परिस्थिती आहे, वाईट. आत्ताचं जे तुमचं आरक्षण काढून घेतलं ना, सरळ सरळ लोक म्हणतात त्यांना दिले ना आम्हाला का नको? मग आमचा दाखला घावलाय, आमचा दाखला घावलाय, मग आम्हाला का नको? आमचा दाखला घावलाय, आम्हाला का नको? परत एकदा म्हणतो, आमचा दाखला घावलाय, आम्हाला का नको? ज्याला कुणाला आरक्षण पाहिजे, आता मला एखाद्या प्रकारचं आरक्षण पाहिजे तर मला काय करावं लागतं? मला एससीचं आरक्षण पाहिजे तर मला एससी आयोगाला पहिल्यांदा निवेदन द्यावं लागतं. मला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर मला ओबीसी आयोगाकडे पहिल्यांदा निवेदन द्यावं लागतं. मग तो घटनात्मक आयोग त्यावरती अभ्यास करतो. मग केंद्रीय मागासवर्ग आयोग त्यावरती अभ्यास करतो. मग बहुमतानं तो आयोग तो निर्णय शासनाकडे पाठवतो. अशा संविधानिक प्रक्रियेमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण 3 राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलंय, केंद्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारलंय. पुन्हा कायदा केला गेला तर सुप्रीम कोर्टाच्या राजश्री पाटील केस, बरोबर आहे का? बरोबर का? माधुरी पाटील 650 पानाचं जजमेंट आले तरी सुद्धा 2 सप्टेंबरचा GR निघतो आणि ओबीसीच्या जागा दिवसा ढवळ्या तुमच्या या आरक्षणावरती ताबा मारण्याचं काम इथल्या राजकीय पुढाऱ्यांकडून होतंय. हे आज नाही होत, हे आज होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला गेला. कोल्डे साहेब हे कळावं आपल्या लोकांना म्हणून बोलतोय. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला, त्यावेळेच्या विधिसभेने प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो की ज्यांच्या बाबतीमध्ये चूक अच्युतपणा पाळला गेला, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं. डोंगरात राहिले, जल जमीन डोंगर दऱ्यामध्ये राहिले त्यांनाही आम्ही समजून घेऊ शकतो. पण बाबासाहेब तुम्ही गावातल्या
माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हातकऱ्याला, दलगऱ्याला, संगराला, वंजाराला, बेरडाला ह्यांना आरक्षण देत आहे बाबासाहेब. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. मी अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय, समजणाऱ्या भाषेमध्ये बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गावागाड्यातल्या लोकांना मी आरक्षण दिलंय. जे एससी आहे, जे एसटी आहे, त्यांना मी सूचीबद्ध इंडेक्स, शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट, मी त्यांना आरक्षण दिलंय. त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं म्हणून मी दिलंय. पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी कंजार भाग राहतोय, बेरडबेड्या रामोशी राहतोय, मेंढपाळ राहतोय, त्यांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचं आहे. त्यांना सुद्धा मला राजकीय सामाजिक निर्णय प्रक्रियेत आणायचं आहे. त्यांच्या सुद्धा मनामध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे. आम्ही या भारताचे नागरिक आहोत, आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत. आम्हाला सुद्धा मान सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आमच्या संविधानानं दिलाय. तर बाबासाहेबांना विरोध झाला. मी मगाशीच एक वाक्य बोललो, ही मंडळी आताची ही ताकदवार मंडळी, निवडणुका अरे निवडणुकीचा खेळ म्हणलाय, खेळ. इथल्या निवडणुका विकत घेणारच निवडून येतो. एखाद्या गावागाड्यातल्या बेर समाजातल्या एखाद्या मुलीच्या मनात जर स्वप्न पडलं की मला माझ्या समूहाच्या व्यथा आणि वेदनांच्या कायद्याच्या सभागृहात मांडायचे आहेत, होऊ शकते एखादी बेरड समाजाची मुलगी आमदार होऊ शकते? एवढी फ्री आणि फेअर पॉलिसी आहे? कसली लोकशाही? बाबासाहेबांनी सांगितलं होतं, योग्य माणसाच्या हातात जर हे संविधान दिलं तर या देशाचं नंदनवन होईल. पण जर अयोग्य माणसं जर इथं आली तर परत म्हणून परत 200, 300, 400 वर्षापूर्वीची परिस्थिती परत येऊ शकते. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. मी फक्त राजकारणावर बोलतो की काय असं मला वाटतंय. नोकऱ्यामध्ये तेच आहे, रिझर्वेशन इन प्रमोशन काय आहे का बघा, तिथं चालू आहे का? रोस्टर पाळला जातो का बघा? सरकारी नोकऱ्या किती राहिल्या त्या बघा. आताच्या मुख्यमंत्र्यानं 18 खाजगी एजन्सीज नेमले, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कामं करून घेतले. तहसीलदाराला जे काम दिलं जातं, तहसीलदारांना जो कार्यभार आहे तो खाजगी संस्थांकडून करून घेतला जातोय. नोकऱ्या उरलेत. तुम्हाला सामाजिक न्यायासाठी पैसे दिले जातात. एक शेवटचं उदाहरण सांगेल, जास्त बोलत नाही ना, एकच शेवटचं उदाहरण सांगेल. तुम्ही दर्दी मंडळी इथं बसलेत, संख्येने जरी कमी असला तरी ओबीसीचं आरक्षण कुठंतरी गेलंय, आपले हक्क आणि अधिकार कुठेतरी डावलले, याची थोडी तरी का होईना त्यांच्या मनाला भावना झाली म्हणून ही इथं माणसं जमलेले आहेत. एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि मी माझं मनोगत थांबवेल. काय बोलावं, किती बोलावं? कायद्यावर बोलावं, शिक्षणावर बोलावं, हक्क अधिकारावर बोलावं, राजकारणावर बोलावं, प्रतिनिधित्वावर बोलावं, रिझर्वेशनवर बोलावं, रोस्टरवर बोलावं, महाज्योतीवर बोलावं, स्कॉलरशिपवर बोलावं, आर्थिक बजेटवर बोलावं, आणि कशावर बोलायचं आम्ही? जर ऐकणारे नसतील, ज्यांच्यासाठी बोलतोय ते पुढे येणार नसतील तर खरंच ससाणे साहेब आपल्याला सोडपत्र करावं लागतंय. उद्विग्न आहे, उद्विग्नता आहे. कालचं एक बजेटरी अधिवेशन झालं, सगळ्या लोकांना माहिती आहे. झालं का बजेटरी अधिवेशन? किती दिवस झाले हे अधिवेशन संपून? आठवडाभर झालं. किती? 5 दिवस झाले संपलं ना अधिवेशन. पत्रकार बांधव माझ्या समोर उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं बजेट कितीचं होतं या वर्षीचं? 5,45,400 असं काहीतरी समथिंग, म्हणजे 7.5 लाख करोड रुपयेचं या वर्षीचं बजेट होतं. महाराष्ट्राचं, फुले शाहू आंबेडकरांच्या प्रगत महाराष्ट्राचं बजेट किती होतं? 7.5 लाख करोड रुपयेचं. ओबीसीची लोकसंख्या किती या महाराष्ट्रात? किती? टक्केवारी सांगा. 50% झालो. मंगेशराव, माझा तर दावा आहे 7% खाली 1% नाही. मी आयोगावर काम केले, मला माहिती आहे. ते जनगणना करणारच नाही, होणारही नाही. लिहून देतो बॉन्ड पेपरवर, जोपर्यंत 1948चा सेन्सस ऍक्ट त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत कास्टवाईज सेन्सस होणे नाही.
तुम्हाला 1948चा सेन्सस ऍक्ट मध्ये घटना दुरुस्ती केल्याशिवाय तुम्हाला कास्ट वाईज सेन्सस करता येत नाही, केलं तरी जाहीर करता येत नाही. ही फॅक्ट आहे. माझी तुम्हाला हात जोडून एक शेवटचं उदाहरण सांगेन. काय होतो आपण बजेटरी अधिवेशन झालं, 7.5 लाख करोड रुपयाचं माझ्या पुरोगामी महाराष्ट्राचं बजेट आहे. 7.5 लाख करोड रुपयांपैकी टक्केवारीतच बोलू आपण, 100%पैकी अर्ध्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना परत म्हणतील, परत काय काय वेगळं सांगतील. असं अर्ध्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या महाराष्ट्रामध्ये कालच्या बजेटमध्ये किती तरतूद झाली, आकडा जाऊ द्या, आकडा बाजूला ठेवू आपण, टक्केवारीमध्ये बोला. अर्ध्या लोकसंख्येला किती टक्के बजेट मिळालं पाहिजे? अहो किती टक्के बजेट मिळालं पाहिजे? सोडा हो, 50%, 25%, बरं 10%, बरं जाऊ द्या 5%, बरं जाऊ द्या 2%, बरं जाऊ द्या 1%, नाही 0.56, 0.56 म्हणजे अर्धा टक्का. आणि तो पण कशासाठी दिलाय ते पण सांगतो. परत म्हणाल लय बोलतोय, काहीतरी बोलतोय, असं कुठं असतंय काय? ते 0.56% आश्रमशाळांच्या अनुदान, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, त्या महाज्योतीचे 100-200-300 कोटी, आणि अजून कुठले तरी, ते पण तिथं एवढा फ्रॉड आहे, एवढा भ्रष्टाचार आहे, अर्धे पैसे सुद्धा ओबीसीच्या लेकरांपर्यंत पोहोचत नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मुला मुलींसाठी एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही, की जे शासन चालवतं, शासन अनुदानित आहे. किती टक्के बजेट आहे? 0.56%. कसा ओबीसीला न्याय भेटेल? कसा ओबीसी समाज पुढे येईल? कसे भटक्या विमुक्त जाती जमाती अ आणि ब प्रवर्गातली माणसं गावगाड्यात स्थिर होतील? कसा नाथपंथी डवरी गोसावी गावगाड्यामध्ये 1 गुंठ्याची जमीन धारणा करून तिथं घर बांधून राहील, आणि तो जर गावात घर बांधून राहिला नाही तर त्याची लेकरं बाळ शिक्षणाच्या प्रक्रियेत कधी येतील? ज्या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिलं, आजपर्यंत आम्ही आर्थिक नियोजन करतोय. अरे एक रस्ता बांधायचा म्हणलं तर हजारो लाखो करोड रुपये आम्ही देतो. झाला पाहिजे रस्ता, वरळी लिंक झाला पाहिजे, कोस्टल रोड झाला पाहिजे, मिसिंग लिंक रोड झाला पाहिजे, पुणे मुंबई हायवे झालाच पाहिजे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग झालाच पाहिजे. आर्थिक धोरण, आर्थिक उन्नती झालीच पाहिजे ना. पण सामाजिक न्यायाचं काय? आजही गावगाड्यामध्ये अर्ध्या लोकसंख्येना इथलं शासन, इथली व्यवस्था वाऱ्यावर सोडत असेल. आजही माझ्या सातारा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जे सामाजिक दृष्ट्या मागासांच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आहे ते द्यायला तयार नसतील. तुमच्या बापाची जागिरी, तुम्ही उमेदवाराला पैसे दिले म्हणून सांगता, निवडणूक लढायला आम्ही पैसे दिले, आमच्यावर उपकार करताय, आमची मतं नाही घेत तुम्ही, आम्ही तुम्हाला मतदान नाही केलं. काय चाललंय नक्की? हुकुमशाही तर तुम्हाला जागिरी लिहून दिली आम्ही सगळ्या लोकांनी. काय बोलताय, कसं बोलावं, काय बोलावं, बरं बोलताय कुणाशी बोलावं? अरे आम्ही संविधानाची वारं केलेली माणसं आहे. मंगेशराव ससाने असतील, आम्ही असो, आमच्या बरोबर काम करणारी माणसं आहेत. आम्हाला काही इच्छा, आकांक्षा, स्वप्न, आमिष, आमच्याकडे काय आमिष येत असतील का नसतील? आमिष आलं ना, माणूस विचारधारा सोडून देतो. आमिष डोळ्यासमोर आलं ना, हक्क अधिकार सोडून देतो. आमिष डोळ्यासमोर आलं ना, विचारधारा सोडून देतो. भाजपची सत्ता आल्यावर हिरवे राष्ट्रवादीचे, काँग्रेसची माणसं भाजपकडे गेली का नाही गेली? हा यांना विचारा. उद्या काँग्रेसची सत्ता येऊ द्या, उद्या हीच मंडळी सगळी काँग्रेसमध्ये सामील झालेली असतील. आमिषापोटी काय काय करतील? एक बंधुभावानं आमिष दाखवलं, तुला आमदार करतो, तुला मुख्यमंत्री करतो, तुला मंत्री व्हायचंय का?
तुझी इच्छा पूर्ण करायची आहे का? अरे रांगाळवले रांगा. आला एका महिलेचा तुम्ही राजीनामा घेतला, एका महिलेचा राजीनामा तुम्ही घेतला. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? किती मंत्री आहे, किती आमदार आहे, गंडे दोरे हातामध्ये हे बघा, गंडे दोरे हातामध्ये बांधणारे बंधुबाबाची. काय किती सांगावं, काय काय सांगावं. लाज वाटते हो, लाज. हा प्रभावी महाराष्ट्र, हा प्रगतशील महाराष्ट्र. अख्खं मंत्रिमंडळ, अख्खं राजकारण, अख्खे आमदार खासदार आणि या बंधुबाबांच्या कच्छपी लागले. आम्ही देव म्हणत नाही का? आम्ही मानतो ना देव. अरे बिरोबाच्या, खंडोबाच्या, धोळोबाच्या मंदिरात गेलो तर आडवं लोटांगण घेऊन कपाळ धरून बांधायला लावतो. आम्ही बंधुगिरी करत नाही, आम्ही जादूटोना करत नाही. आम्ही आमची संस्कृती, देव, देश, धर्म, रीती रिवाज, परंपरा शेकडो वर्ष पुढे घेऊन जातोय. असेल 19-20 त्यामध्ये, पण अख्खं मंत्रिमंडळ एका बंधुबाबाच्या कच्छेपी लागत असेल. बंधुबाबाला वाचवताय आणि कुणाला तरी चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहे. आता कोण संन्याशी, चोर वगैरे आपण नंतर बोलू त्यावरती कधीतरी. चाललंय काय नक्की महाराष्ट्रामध्ये? हा महाराष्ट्र आहे. कशावर बोलायचं? वेळ किती आहे मला माहिती नाही, तरी पण ह्या गोष्टींना आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ओबीसीचं जनांदोलन उभं राहिलं पाहिजे. आता मगाशी तुम्ही सांगितलं लोकरे साहेब, आम्ही या गावात जाऊ, आम्ही त्या गावात जाऊ, आम्ही त्या गावात जाऊ, त्या तालुक्यात जाऊ. कधी पहिले गेला, तुम्हालाही बोलत पर्सनली घेऊ नका तुम्ही. कुठे आहेत ही माणसं? कुठे आहे झेडपी अध्यक्ष पदावर गेलेली माणसं? आज निवडून आलेली माणसं कुठे आहेत? झेडपीच्या ओबीसी मधून सदस्य पदावर निवडून आलेली माणसं कुठे आहेत? यायला पाहिजे होती इथं. नाही देणार. हा, लढायचं आम्ही आणि तुपाशी जेवायचं तुम्ही. सावलीला थांबायचं, मांडवाखाली थांबायचं, मग लढायचं आम्ही, लाट्या खात्या खायचं आम्ही, पोलीस संरक्षणात साताऱ्यात यायचं आम्ही, आणि तुम्ही घालू शकत्या. काय उपकार करताय? खूप वेदना देणाऱ्या या गोष्टी आहेत. आरक्षण ओबीसीचं आज रोजी संपलेलं आहे. आम्ही 2 वर्षापासून ओरडून सांगतोय. आज तुम्ही राजकारणात बेदखल झाला, उद्या तुम्ही शिक्षण नोकऱ्यातनं बेदखल होणार, आणि उद्या तुम्ही गावगाड्यातून सुद्धा बेदखल होणार. परत आपल्याला मूळ 200-400 वर्षापूर्वीचा कालावधी येऊ शकतो. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं, खूप काही बोललो. लढाई कायद्याची लढायची, कारण लढाई रस्त्यावरची लढायची. मताचा थाप नाही आहे लोकांना तुमचा. ओबीसी म्हणून महाराष्ट्रात कधी ओबीसी एकत्र आले नाही. ओबीसीची चळवळ उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, ओबीसीची चळवळ तमिळनाडूमध्ये, आणि ओबीसीची चळवळ, ओबीसीची माणसं, एक ओबीसी सतत मुख्यमंत्री पदावर आला की दुसरा ओबीसीचाच येतो. आणि ज्या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला समतेचं तत्व दिलं, संविधान दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही वतनदारांना बोडक्यावर घेऊन आमचे हक्क अधिकार त्यांना बहाल करून बसलोय. काय बोलायचं, किती बोलायचं, किती प्रश्न मांडायचे. रिझर्वेशन कळलं नाही, बाबासाहेब कळले नाही. कळवूनच घ्यायचे नाही, कळवूनच घ्यायचे नाही. कोण ठाके सर? अरे ते फलटण मध्ये 2 निंबाळकर राजे, राजा म्हणतोय आणि आजही राजे म्हणतोय. तुम्ही जन्माला शिवाजी महाराजांच्या कुटुंबात आला म्हणून, रिलेशन मध्ये आला म्हणून तुम्ही, आम्ही तुम्हाला राजे म्हणतोय. तो तुमचा सन्मान नाही, तो राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. तुम्ही न्यायाने कधी वागणार? छत्रपती शिवाजी महाराज कधी न्यायाने वागणार? तुमचं कर्तृत्व काय? अरे एक राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, गंगाराम कांबळेंना फक्त हॉटेल नाही काढून दिलं, तिथं माणसं जाणार नाहीत, मला स्वतःला जावं लागेल तिथं. काय धोरण आहे यांचं? आम्ही माणूस नाही सांगून टाका एकदाच. तुम्ही आमदार व्हायचं नाही, तुम्ही झेडपी अध्यक्ष व्हायचं नाही, तुमचं काही काम आहे.
कारखाना करायला तुमचं काय काम? आमदार तुम्ही का बरं व्हायचं? का व्हायचं तुम्ही? कुठाही चाललं. बाबासाहेब बोलले आता तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचंय, शासनकर्ती जमात व्हायचंय, तुम्हाला निर्णय प्रक्रियेत यायचं आहे. तुमच्या घरी एका भिंतीवर लिहून ठेवा बोलले की आता मला राज्यकर्ती जमात बनायचंय. असंच बोलले का बाबासाहेब? तुम्हाला लोकशाही दिली, तुम्हाला संविधान दिलं, तुम्हाला व्यवस्था दिली, तुम्हाला लोकसभा दिली, लोकसभा देतानाच राज्यसभा पण दिली, तुम्हाला विधानसभा दिली, विधानसभा देतानाच विधान परिषद दिली. बोलले साहेब विधान परिषद राज्यसभा म्हणजे काय? जो माणूस लोकसभेमध्ये निवडून येऊ शकत नाही, ज्याच्याकडे ज्ञान मनी मसाल पॉवर नाही, पण त्याच्याकडे नॉलेज आहे, त्याच्याकडे मानवता आहे, त्याचं सामाजिक कार्य आहे, त्याचं साहित्यिक आहे, तो क्रीडा क्षेत्रामधला तो तज्ञ आहे, अशा माणसांना सुद्धा वरिष्ठ सभागृहामध्ये घेतला पाहिजे. बोलले ना बाबासाहेब. एवढं करून थांबले नाही. सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला. वीट भट्टीवरती काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. लाख मोलाची मतं तुमच्याकडं. कांबळे साहेब 50% ओबीसी एससी एसटीची संख्या किती असेल? किती टक्के असेल? एससी एसटीची संख्या लोकसंख्या किती असेल? 20% पकडावं, कमीत कमी पकडू आपण. 20% किती झाले? किती झाले? 70%. आणि 70% एकत्र आले काय होईल? तुम्हाला एखादा कारखाना काढता येईल का नाही काढता येईल? तुम्हाला बजेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या अर्थमंत्री पदावर जाता येईल का नाही जाता येईल? तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जाता येईल का नाही जाता येईल? तुम्हाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री होता येईल का नाही होता येईल? तुम्हाला बहुजन कल्याण मंत्री, बहुजन कल्याण खातं याला 1000-1200-1500 कोटीच्या पुढे पैसे मिळत नाही, त्याचा आकडा 10,000 कोटीच्या घरात नेता येईल का नाही नेता येईल? आम्ही आपली भीक मागायची, थोडी घेतली आणि भीक आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला जागा द्या, आम्हाला पद द्या, आम्हाला सभापती पद द्या. तुम्हाला बाबासाहेब कळले नाही, तुम्हाला संविधान कळलं नाही, तुम्हाला लोकशाही कळली नाही आणि तुमच्यावर अन्याय होतोय ते तर अजिबात कळलं नाही. खूप वाईट वाटतं या गोष्टींचं, खूप वाईट. राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, हक्क अधिकार मागून मिळत नसतात, मान सन्मान इज्जत मागून मिळत नसते. गावच्या वेशीमध्ये अन्याय जुलूम जबरदस्ती करणाऱ्या माणसाच्या छातीला धरून उभं करण्याची हिंमत राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, तर तो हिसकावून घ्यायची हिंमत तुमच्या मनगटामध्ये असावी लागते. आम्ही लढत नाही, रक्त नाही काढत, रक्ताची आमच्या गुलामी आहे, आमचं फाड वाटलं नाही, आम्ही कधीही शब्दाच्या बाहेर गेलो नाही. तुमचं नुकसान किती झालंय? खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोललो. खऱ्या अर्थानं साताऱ्यामध्ये तुम्ही जरी आता ज्या आंदोलनामध्ये एखाद्या गावामध्ये बरोबर आम्हाला असले 50 माणसं, काही अडचण नाही आम्हाला. नाही, आज देखील चांगली गोष्ट आहे. तुम्ही आज राजधानीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमीमध्ये थोडकीच माणसं असू द्या, किमान एवढं तरी आपल्याला संवाद साधायला मिळाला. मंगेशराव साहेबांना तर रोज शेअरिंगवर हेरिंग आहे. कसे लढत असतील, काय लढत असतील, दिल्लीला कसे जात असतील, काय करावं. आमच्या जागी दुसरी माणसं असतील तर शासनाचा निधी, अटॉर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल आणि काय ते दिल्लीच्या मला कळलं मी काय नाही, किती मोठे मोठे महान शिंगवे किती मोठे परत शासन त्यांची फी भरणार. एका तासाची फी 10 लाख, 15 लाख, 20 लाख. अरे ओबीसी नो मला म्हणाला महात्मा ज्योतिराव फुलेंचं ते वाक्य
सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. तुम्ही कशामुळे एवढे बेदखल झाला? तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये 7.5 लाख करोडची तिजोरी तिथं ठेवली, त्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे कधी आल्या नाही. कशाला तुम्हाला वसतिगृह भेटतील? कशाला तुम्हाला अध्यक्षपद भेटेल? कसं तुम्हाला बजेट भेटेल? नाही भेटणार. नाही बाबा, खूप काही बोलता येणार सरकार आहे, आपण बोलूच, पण ती ओबीसीची मुवमेंट पुढे गेली पाहिजे. खरं काय, खोटं काय, वास्तव काय, कुणीतरी येणं बनलं पाहिजे. कुणीतरी हे वास्तव सतीचं वाण हातामध्ये घेतलं पाहिजे. आम्हाला काय करिअर असणार आहे हो? आम्हाला संरक्षणात जर कार्यक्रमांना यावं लागत असेल तर आमचं काय होणार? आमचं काय करिअर असणार आहे? काही जण माणसं म्हणजे हाके सर, ससाने सर, वाघमारे सर, यांचं काय बाबा आता असं होणार तसं होणार. हा, राज्यसभेवर आता मी कुठल्या पक्षाचा साधा सदस्य नाही, मी पेलं का आपल्यासारखी माणसं त्यांना? हा, म्हणून आम्ही ठरवलंय, नाही आम्ही ठरवलंय 2029 ची नांदी जर ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये, साहेब अनेक कारण आहेत, पण दिल्लीचं तख्त सुद्धा आम्ही बदलून दाखवू. तेव्हा आम्ही आशावाद व्यक्त करतो. याच्यावरती परत एकदा सविस्तर बोलेल. जात निहाय जनगणना करतो, जात निहाय जनगणना करतो, जात निहाय जनगणना करतो, किती वेळा सांगितलं? आणि आपल्यालाही माहिती असलं पाहिजे का करायची जात निहाय जनगणना. आपली बी मागणी असते, आमची जात आम्हाला मोजा. का बरं? आजही महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी शासनाकडं आजही वेगवेगळ्या जात समूहांची संख्या नाही. जमिनीशी समांतर पालन करून या माझ्या महाराष्ट्रामध्ये आजही भटक्याविमुक्त जाती राहत आहेत. मोठमोठे पूल, वेगवेगळ्या शहराच्या आउटस्कर्ट्स जमिनीशी समांतर पालन करून त्यांचं भांडवल काय? 1 आडं, 2 मेळी आणि 12 खुट्ट. आडं, मेळी, 12 खुट्ट, एवढंच या लोकशाहीमध्ये त्यांचं भांडवल आहे. 1 गुंठ्याची जमीन धारणा त्यांना करता आली नाही. कुठला सबका साथ और सबका विकास? कुठला विकास? आजही त्या आमच्या माता भगिनीला शौचालय उपलब्ध होऊ शकत नाही. आजही आमच्या ओबीसी मधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लेकी बाळी 5वी, 6वी, 7वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. ड्रॉपआउटचं प्रमाण हे गाव त्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं आहे. कुठला भारत? भारतामध्ये 4 भारत करावे लागतील. शूद्रातिशूद्र बाबासाहेबांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर लई डोक्यावरनं जाईल. गरिबांचा, श्रीमंतांचा, पुढाऱ्यांचा, उद्योगपतींचा, भांडवलदारांचा. हे मोबाईल हो, या मोबाईलवरती एका क्लिकवर सगळं उपलब्ध आहे. रील्स, गाणी, एंटरटेनमेंट सोडून द्या. त्याच्यावरती कधीतरी संविधान, बेसिक तत्व, बजेट, कुणी काय दिलं, कुठं काय दिलं, कुणाचं काय, लिगल ऍस्पेक्ट काय, कोण बघणार, कधी बघणार, काय होणार. काय बाबा, मी आंदोलक आहे, मला जेवढं कळतंय तेवढं मी मांडायचा प्रयत्न करतोय. परत कधीतरी चळवळीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामधली माणसं मागं राहणार नाही. सातारा जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या तालुक्यांची संख्या, तोंडावळा, गावं, मला गाव सांगा, त्या गावात कुठल्या नावाची किती माणसं आहेत ते सांगतो मी तुम्हाला इथे उभारून. मी साताऱ्याचं बोलतो, मी बीडचं नाही बोलत, मी नांदेडचं नाही बोलत. नांदेडचं पण सांगतो, बीडचं पण सांगतो, जालन्याचं पण सांगतो, छत्रपती संभाजीनगरचं सांगतो, अहिल्यानगर जिल्ह्याचं सांगतो, धाराशिवचं सांगतो, लातूरचं सांगतो, सांगलीचं सांगतो. कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात कुणाची संख्या किती आहे. हा जो महाराष्ट्र प्रेझेंट केला जातो ना, हा महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र गावगड्यातल्या 18 पगड जातींचा पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आजही तुम्हाला दिसून येत नाही. त्याचं प्रतिनिधित्व दिसून येत नाही. प्रचंड लोकसंख्या असलेल्या माणसाचा आमदार, खासदार होऊ शकत नाही.
विकासाचा महाराष्ट्र आहे. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं खूप काही बोललो. बोलता बोलता वेगवेगळ्या विषयांना फक्त स्पर्श केला. खुलून हिसकाटून बैजवार सांगायला तास 2 तास 3 तास 4 तास लागतील. तुम्ही सगळ्यांनी माझं शांत चित्तानं म्हणूनच ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा कांबळे साहेब आणि खंडायत साहेब, तुम्हाला पुढे यावं लागेल. नाही, मंडल आयोग अंमलबजावणीसाठी भुजबळ साहेब होते, अजून आपली खूप मोठी माणसं आहेत. जनार्दन पाटील होते, दिबा पाटील होते, डाकणे साहेब होते, वेगवेगळी मंडळी, प्रकाशराव आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर होते, अरुण कांबळे होते. मंडल आयोग लागू व्हावा म्हणून विश्वनाथ प्रताप सिंगांना समजावून सांगणारे बाळासाहेब आणि अरुण कांबळे होते. कारण अरुण कांबळे आणि विश्वनाथ प्रताप सिंग पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एका रूम मध्ये राहायला होते. तर कधी माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना एक समजणार? आता खरंच गेले हातातून निघून. काय गेलं का काय नाही, ती गावातच एवढं तालेवर आहे. मला सरपंच केलं आणि मला पंचायतीचा मेंबर केलं. मला आता पत्र आलं, आम्हाला सदस्य केलंय, आमच्यात काय असं नाही. हे तुमचं अख्खं जाजाम काढून घेतलंय, तुम्ही मला पत्र देताय. हे लाजीरवाणी बाबू आहेत, लाजीरवाणी. काय करणार तुम्ही सदस्य म्हणून? एका रस्त्याचं जर तुमच्या सहीनं काम झालं तर माझं नाव दुसरं. आणि काय असतं झडपी पंचायतीमध्ये? झडपी पंचायती किंवा बसव, गटारीतली घाण काढ, शाळेचं पत्र बसव. हा बाबासाहेबांना काय वाटलं होतं, त्याला पंचायत राज मधले हे ओबीसी पंचायतीत गेले, झडपी मेंबर झाले. लोकशाहीचा पाळणा म्हटलं त्यांनी. लोकशाहीचा पाळणा म्हणजे पंचायत राज. माणसं तयार होतील, माणसाला डेकोरम कळल, हाऊस कळल, निर्णय कसे घेतले जातात ते कळल, पैशाचं वितरण कसं होतं ते कळल, प्रशासनाबरोबर कसा संवाद ठेवायचा ते कळल. आणि इथं तरी राहू द्या म्हणून ते मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि या ओबीसीना तिथं प्रतिनिधित्व मिळालं. तुम्ही अध्यक्ष झाला असता तर त्याच सही केली असती ना.